हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतील 108वी कथा आपण ऐकतोय बालभक्त श्री ओम प्रकाशजी यांची. आता आपण त्याचा तिसरा भाग ऐकूया. हे बालभक्त ओम प्रकाशजी अक्रूर घाटापासून थोडं पुढं असलेल्या चामडदेवीच्या निकट एका निर्जन अशा स्थानी श्रीकृष्णांनी दिलेल्या आज्ञेचं पालन करण्यासाठी निघून गेले. जाण्यापूर्वी त्यांनी 3 पत्र लिहिली होती. त्यातील थोडा काही अंश आपण वाचूया, म्हणजे आपल्याला त्यांच्या या निर्णयाबद्दल आणि त्यांनी काय काय लिहिलं घरातल्यांना ह्याबद्दल माहिती मिळेल. आपले भाऊ विष्णू नारायणजी यांना त्यांनी पत्र लिहिलं. त्यात ते म्हणतात की मी आता संसाराचा त्याग करून चाललेलो आहे आणि श्रीकृष्ण प्राप्तीचा तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला अशी प्रार्थना करतो की तुम्ही सुद्धा खूप नामजप करा. जेव्हा तुम्ही नामजप कराल तेव्हा भगवान स्वतः तुम्हाला वेळोवेळी त्यांचा उपदेश देतील. दुसरं पत्र त्यांनी घरातल्या सगळ्या लोकांना असं म्हणून लिहिलं. म्हणून ते म्हणतात की सबके चरणों में प्रणाम. पुढं ते आपली अभिलाषा सांगतायत. माझी अभिलाषा आता एवढीच आहे की श्रीकृष्णाच्या सखामंडलीतील एक सदस्य बनून त्याच्या नेहमीच्या लीलांमध्ये सामील होऊन मी असा आनंद प्राप्त करावा की जो गोप आणि गोपींना मिळत असे. श्रीकृष्ण आत्तासुद्धा प्रत्येक क्षण एका वेगळ्या रूपाने माझ्याबरोबर असतात आणि माझं सगळं काम म्हणजे मी जे काय करत असीन ते सगळं माझं त्यांच्या आज्ञेनेच चाललेलं असतं. पण आता तेवढ्याने माझ्या मनाचं समाधान होत नाहीये. माझी आता अशी तीव्र इच्छा आहे की श्रीकृष्णाची जी काही एक आज्ञा होती त्याचं पालन करावं. माझी ही अभिलाषा जाणून यावेळच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मला प्रभूने ध्यानामध्ये दर्शन दिलं होतं आणि सांगितलं होतं की तुला जो आनंद हवा आहे तो तुला 1 महिन्यातच मिळवू शकतो, पण त्याच्यासाठी तुला एक परीक्षा द्यावी लागेल. आणि ती केवळ एक सूचना होती किंवा ते एक केवळ सांगणं होतं. ती काही आज्ञा नव्हती. पण अशा प्रकारची परीक्षा मी देऊ का? असं मी जेव्हा तुम्हाला विचारलं, तेव्हा तुम्ही सर्व लोक घाबरलात आणि तुम्ही मला परवानगी दिली नाही. तेव्हाच माझ्या लक्षात आलं, की तुम्हा सर्व लोकांच्यात राहून मला असलं कार्य काही पूर्ण करता येणार नाही. म्हणून मी तो विचार सोडून दिला. पण माझ्या हृदयामध्ये ती विरहाची ज्वाला नेहमीच जळत राहिली. माझा आत्मा, माझं मन मला नेहमीच म्हणत राहिलं, की मी एक अतिशय चांगली संधी सोडून दिलेली आहे. मी श्रीकृष्णाच्या कृपेला बाजूला सारलेलं आहे आणि मी चूक केलेली आहे. पण श्रीकृष्णाची कृपा ही सीमाबद्ध नाही आहे. त्यांनी जेव्हा असं बघितलं, की आपण दिलेल्या सल्ल्याप्रमाणे हा काही वागत नाही, तेव्हा त्यांनी प्रेमपूर्वक मला परीक्षा देण्याची आज्ञा दिलेली आहे. आणि आता त्यांची आज्ञा मला मिळालेली असल्यामुळे ब्रह्मांडातील सगळ्या शक्ती जरी मला ही परीक्षा देण्यासाठी अडवायला आल्या, तरीसुद्धा माझ्या निश्चयापासून मी काही आता ढळणार नाही. कारण स्वतः श्रीकृष्णच माझ्या बरोबर आहेत आणि मला एवढंच बास आहे. मी म्हणतो, मैं चला ढूंढने तुमको प्रिय तुम्हे साथ में लेकर. परीक्षा काय आहे हे मला ठाऊक आहे. पण ते सांगायची किंवा सांगण्याची मला परवानगी नाही. ती सांगण्याची गोष्टच नाही. एवढं नक्कीच सांगू शकतो मी, की श्रीकृष्णाला सोडून आता माझं कोणीही नाही आणि जिथे कोणीही मला असं विचारणार नाही, की "तू काही खाल्लंस का? तू झोपलास की नाही?" अशा ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. परीक्षा ही अतिशय मजेदार असणार आहे.
परीक्षक स्वतःच परीक्षार्थीला प्रतिक्षणी मदत करणार आहे किंवा असं म्हणता येईल, की परीक्षक स्वतःच परीक्षा देणार आहे. परीक्षार्थी मात्र निमित्तच असणार आहे. हे सगळं ऐकून तुम्ही माझ्या मोहामुळे घाबरून जाल, पण घाबरू नका. कोणी म्हणेल, की हा मुलगा आता वेडा झालेला आहे. कोणी म्हणेल, की हा कुणाच्या सांगण्यामुळं असं वागतो आहे. पण तुम्ही सगळे लोक शांत राहा, धीर धरा आणि पहा, की काय होतं ते. उगाच काहीतरी प्रयत्न करून जर तुम्ही मला अडवायची इच्छा कराल, प्रयत्न कराल, तर मला कायमचं गमावून बसाल. जर तुम्ही माझ्या मोहाने ग्रासित झालेले असाल, तर माझे महान शत्रू आहात आणि तुम्ही स्वतःच्या सुखासाठी माझी अधोगती व्हावी अशी इच्छा करता आहात, असं मी समजेन. जो कोणी आपल्या क्षणिक सुखासाठी आपल्या मुलाला ह्या अमरपदापासून वंचित करणार नाही, तोच आता ह्याच्यापुढे माझे आई-वडील, भाऊ-बहीण हे सगळं असणार आहे. मला आता फक्त एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही दुःखी होऊ नका आणि माझा शोध घेऊ नका. मला कृष्णांनी दिलेल्या आज्ञेपासून, या व्रतापासून दूर करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे श्रीकृष्णाच्या आज्ञेचा विरोध करण्यासारखं होईल. मी एक पत्र रामकुमारजी याच्यासाठीही पाठवतोय. ते त्यांना अवश्य द्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, की "हे प्रभू, आम्ही आपल्या मुलाला तुमच्या चरणांमध्ये घातलेलं आहे, सोपवलेलं आहे आपल्या हातामध्ये आणि आपणच त्याची आता रक्षा करा." तुमचा मुलगा ओम. रामकुमारजी यांना जे पत्र लिहिलेलं होतं, त्यात ते म्हणतात, की "रामकुमारजी, वृंदावनाच्या त्या दिव्य आनंदाची तुम्हाला अजिबात कल्पना नाही. त्याचा तुम्हाला अजिबात परिचय नाही. वृंदावनामध्ये तो दिव्य आनंद निरंतर बरसत असतो. पण सर्वसाधारण आपल्या चर्मचक्षूंनी तो आपल्याला दिसू शकत नाही, तो आपण पाहू शकत नाही. मी नामजप करून त्याच्या प्रभावाने ते नेत्र मिळवलेले आहेत आणि त्या नेत्रांनी मला तो आनंद पाहायला मिळतो. तो आनंद एकदा उपभोगल्यानंतर दुनिया आता मला आवडेनाशी झालेली आहे. ज्या विषयांमध्ये तुम्ही अडकलेले आहात, त्या सर्व विषयांना मी ठोकर मारलेली आहे. आणि माझा हा त्याग त्या लाकूड तोड्याप्रमाणे आहे, ज्यांनी राज्यप्राप्तीसाठी आपल्या कुऱ्हाडीचा त्याग केलेला होता. प्राण दिये सो हरी मिले, तौ लय लीजो दौर, ना जाने या बीच में ग्राहक आवे और. अतिशय स्वस्त असा हा सौदा आहे आणि आता तुमचा मी निरोप घेतो. नेहमीसाठी मी निघून चाललेलो आहे. ओम. अशा प्रकारची ही पत्र वाचून ओमप्रकाशजी याचे भाऊबंध, आई-वडील सगळेच नातलग अतिशय चिंतेत पडले. हलकल्लोळ माजला. त्या सर्वांनी आग्रा, मथुरा आणि वृंदावन या तिन्हीही ठिकाणी त्यांना हुडकण्याचा अतिशय नेटाने प्रयत्न केला, पण त्यांचा पत्ता काही ह्यांना लागला नाही. ओमजी हे यमुना किनाऱ्यावरील त्या निर्जन स्थानामध्ये निराहार भजन करत बसले. असा 1 महिना गेला. एका महिन्यानंतर साहू नावाचा एक शेतकरी होता. तो त्या अरण्यामध्ये फिरत असताना त्याला दुरून असा "हा कृष्ण, हा कृष्ण" असं म्हणत रडण्याचा आवाज आला. आवाजाचा मागोवा घेत तो ओमजींच्या जवळ पोचला. त्यांची ती अवस्था पाहून त्या शेतकऱ्याने विचारलं, "बाळ, तू का रडतो आहेस? काय त्रास आहे तुला?" तेव्हा ओमप्रकाश म्हणाले, "मला काही त्रास नाही. फक्त श्रीकृष्णाचं दर्शन मिळत नाहीये हा त्रास आहे आणि मी त्यांचं दर्शन जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत अनशन राहण्याचं व्रत केलेलं आहे." शेतकरी ओमप्रकाशजी यांची ती व्रताची गोष्ट ऐकून अतिशय अवाक झाला.
ते एवढंसं त्यांचं वय आणि त्यांची ती झालेली अवस्था ह्याच्यामुळे तो भयंकर गडबडला. त्याने ओमप्रकाशजींना खूप प्रकारे समजावण्याचा प्रयत्न केला आणि ते आपलं व्रत तुम्ही तोडा आणि माझ्याबरोबर चला किंवा मी इथं काही तुम्हाला खायला आणून घालतो, अशा प्रकारे समजावण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. पण त्याला काही सफलता मिळाली नाही. शेवटी निराश होऊन तो परत गेला आणि अर्थातच ही गोष्ट त्यांनी घरातल्या लोकांना सांगितली, घरातल्या शेजारच्या लोकांना सांगितली आणि हळू-हळू वृंदावन आणि मथुरा येथे सगळीकडे ती बातमी वाऱ्यासारखी पसरली. आता त्याचा परिणाम असा झाला, की चहूबाजूनी उत्सुकतेपोटी म्हणा किंवा एका साधूचं दर्शन घ्यावं या श्रद्धेपोटी म्हणा, ओमप्रकाशचं दर्शन घेण्यासाठी लोक येऊ लागले. त्यामुळे यमुना तटावरचं निर्जन म्हणून निवडलेलं ते स्थान आता गर्दीने भरून गेलं आणि तिथे लोकांच्या आवाजाचा कोलाहल निर्माण झाला. त्यामुळे ओमजींच्या भजनामध्ये आता विघ्न येऊ लागलं. प्रभूच्या प्रेरणेने कोणीतरी त्यांना एक अशी गवताची झोपडी बांधून दिली आणि आता ते त्याच्यामध्ये राहू लागले आणि भजन त्यांचं चालू राहिलं. आता कुटीच्या बाहेर त्यांनी एक बोर्ड लिहिला, ज्याच्यावरती म्हणजे बोर्ड टांगला त्याच्यावर लिहिलेलं होतं, की "मी दर्शन देण्याच्या योग्यतेचा नाहीये. तुमच्या लोकांच्या आरड्या-ओरड्यामुळे, बोलण्यामुळे माझ्या भजनामध्ये विघ्न येतं. तेव्हा कृपा करून तुम्ही इथे येऊ नका आणि ह्या एकांतात माझी इच्छा लवकरच सफल होईल आणि असा तुम्ही आशीर्वाद द्या, पण मला भेटायला येऊ नका." हळू-हळू तो बोर्ड बघून लोक दुरूनच परत जाऊ लागले. मथुरा येथे ओमप्रकाशचे याचे काका राहत होते. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचली. तेही एक दिवस आले आणि बोर्ड वाचला तरीसुद्धा ते ओमप्रकाशला जाऊन भेटलेच, आत गेलेच. तेव्हा ओमप्रकाश म्हणाला, "चाचाजी, आता तुम्ही मला बघितलंय. आता तर तुम्ही आपल्या टोकला म्हणजे माझ्या घरी चिठ्ठी लिहून कळवणारच सगळं. तर कृपा करून असं काही करू नका आणि माझ्या घरी काही कळवू नका. माझी आई आणि माझे वडील जर खरोखरीच माझं कल्याण इच्छित असतील, तर आता तुम्ही कुणीही इथे येऊ नका. आईला माझी हालत पाहवणार नाही आणि ती व्रत तोडायला मला हट्टाने भाग पाडेल आणि तसं जर झालं, तर आत्तापर्यंतचं केलेलं मातीत जाईल आणि माझं काहीच होऊ शकणार नाही मग." काकांनी ही गोष्ट ऐकली आणि खरोखरीच त्यांनी काही कुणाला कळवलं नाही. तरीसुद्धा ही बातमी कशीतरी त्यांच्यापर्यंत पोहोचलीच. मग ओमप्रकाशचे भाऊ श्री विष्णुनारायण आपल्या एका मित्राला घेऊन टोकहून आले. त्या दिवशी ओमप्रकाशजी यांच्या व्रताचा 54वा दिवस होता. त्यांना अत्यंत दुर्बलता आलेली होती आणि त्यांचं ती अवस्था बघून, आपल्या भावाची ही अवस्था बघून विष्णुनारायण यांना खूप रडू आलं. त्यांनी "थोडा तरी दूध घे ना," असं म्हणून आग्रह केला. तेव्हा ओमप्रकाश म्हणाले, "या दुनियेतील एक थेंब दूध जरी मी प्यायलो, तरीसुद्धा माझं व्रत मोडेल आणि मी आत्तापर्यंत केलेले सगळे कष्ट मातीमोल होतील. दूध तर आता मी श्रीकृष्णाच्या कामधेनू गायीचंच पिईन आणि तेही जेव्हा ते स्वतः आपल्या हाताने मला पाजतील तेव्हाच." विष्णुनारायण म्हणाले, "तू एवढं कठोर व्रत का घेतलंस? भगवंताच्या प्राप्तीचा दुसरा आणखीन काही मार्ग नाही आहे का?" तेव्हा ओमप्रकाशजींनी उत्तर दिलं, "मी काय करू? श्रीकृष्णाची हीच आज्ञा आहे." मग पुढे विष्णुनारायण म्हणाले, "तुझ्याजवळ फक्त एक कांबळं आहे. बाकी काहीही ना खाली घालायला, ना वरती अंगावर घ्यायला आणि इथे यमुनेच्या किनारी थंडी तर खूप असते. तू आपल्याबरोबर इथे येताना बाकी कपडे का नाही आणलेस?" ओमप्रकाशजी म्हणाले, "श्रीकृष्णाची आज्ञा झाली त्या क्षणीच मी जसा बसलेला होतो तसाच उठून इथे निघून आलो.
केवळ श्रीकृष्णाचं एक चित्र, चष्मा आणि माळ जपाची मी आपल्याबरोबर आणलेली होती. तर चष्मा आणि ते चित्रसुद्धा कोणीतरी घेऊन गेलं. मी तसाच जप करत राहिलो. एक दिवस खूप थंडी पडलेली होती आणि मला थंडी खूप वाजत होती. मी जप करता करता झोपी गेलो आणि रात्री जेव्हा माझे डोळे उघडले, अचानक झोपमोड झाली, त्यावेळेला हे कांबळं कुणीतरी माझ्या अंगावर घातलेलं होतं. आता श्रीकृष्णाच्या कृपेने मला ना तर थंडी वाजते, ना तर भूक लागते, ना तर तहान लागते आणि ना तर मला झोप येते. मी सतत प्रत्येक क्षण 24 तास जप करतो आहे आणि श्रीकृष्णाच्या ध्यानामध्ये तल्लीन राहतो आहे. तुझ्याशी एवढं तरी बोललो, मला आता कुणाशी एक शब्दही बोलणं आवडत नाही. विष्णू नारायण म्हणाले, की "तू किती दुर्बल झालायस? एवढं बोलताना सुद्धा तुला किती त्रास झाला?" ओमप्रकाशजी म्हणाले, "दुर्बल तर मी शरीराने झालेलो आहे, पण मला जे आत्मबल प्राप्त झालेलं आहे, ते तुम्हाला या तुमच्या चर्मचक्षुनी दिसणार नाही." व्रताच्या 60व्या दिवशी त्यांचे ते मित्र चंदमलजी आले. त्यावेळेला ओमप्रकाशजींच्या चेहऱ्यावरती त्यांना असं काही तेज दिसलं, की ते पाहून कोणीही म्हणू शकलं नसतं, की 60 दिवसापासून त्यांनी काहीही खाल्लेलं नाहीये. त्यांनी अत्यंत नम्रतेने विचारलं, "तुमचं हे साधन आता किती दिवस चालणार?" तेव्हा ओमजी म्हणाले, "माझी परीक्षा तर आता संपलेली आहे. परीक्षेमध्ये मी उत्तीर्णसुद्धा झालेलो आहे. पण परीक्षा फल आता 2-4 दिवसातच कळणार आहे. रिझल्ट 2-4 दिवसात मिळणार आहे. माझी नाव पार पोहोचलेली आहे. पण तुम्ही मात्र सांभाळून राहा. तुम्हाला अजून खूप काही करायचं आहे." याच्यानंतरही श्रीहरी बाबा आणि व्रजभूमीतील अन्य महात्मा त्यांना भेटायला आले आणि त्या सर्वांनी ते व्रत त्यांनी सोडावं, काहीतरी खावं, ही ह्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना खूप समजावलं आणि ते सगळेच असफल राहिले. ह्या अशा विलक्षण व्रत करणाऱ्या मुलाचं पुढे काय झालं, हे अर्थात आपण पुढील भागामध्ये ऐकू. पण आत्तापर्यंतच्या ह्याच्यात 60 दिवस काहीही न खाता जिवंत राहिलेली व्यक्ती, अशी ही पहिलीच गोष्ट या सगळ्या कथामालेमध्ये आपण ऐकतो आहोत. आता पुढे काय झालं, हे आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया. हरी ओम.